हॅलो, गुड मॉर्निंग. माझी मॉर्निंग आज सकाळी अशी चालू झालेली आहे. आज सगळा दसरा असल्यामुळे घराची साफसफाई सगळी झालेली, पण भांडी घासायची राहिलेली. त्याच्यामुळे आज सगळ्या घरभर सगळ्या भांडीच भांडी झालेली आहेत. इकडे किचनमध्ये पसारा, तिकडे पसारा, असा हा कामातला दिवस. चला म्हटलं आज जेवण काय बनवायचं हे काय डोकं चालत नव्हतं. कालच इडलीचं पीठ मी भिजून ठेवलेलं, तर चला म्हटलं त्याच पिठाचे आपण छान डोसे करूया. इडलीच्या पिठाचे डोसे पण छान होतात. इथे मी बटाट्याची भाजी करण्यासाठी कांदा, मिरची, कढीपत्ता असं व्यवस्थित फ्राय करून घेतलेलं आहे. त्याच्यातच हळद आणि मीठ चांगलं परतून व्यवस्थित घेतले आणि बटाटे शिजून घेतलेले 5 ते 6 बटाटे घेतले. म्हटलं आज स्वयंपाक करायचा फार कंटाळा आलेला, चला म्हटलं आज डोसा आणि बटाट्याची भाजी करूया. कारण एनर्जी बिलकुल काही राहिलेली नाही आज सकाळपासून. जरी आमच्या मावशींनी भांडी घासली असेल तरीसुद्धा ते काम करणाऱ्यापेक्षा इकडून तिकडून नाचूनच आपण जास्त दमून जातो. मग मी आता बटाट्याची भाजी करून लगेचच डोसे करून सगळ्यांना देणार आहे जेवायला. आज जेवण म्हटलं तर नाश्ता झाला आहे आज आमचा, डोसा आणि बटाट्याची भाजी. इथे मी डोसा पण आता बनवते आणि सगळ्यांना भूक लागलेली आहे. सगळे वाटच बघतात जेवणाची. डोसा किती छान आज होतो आहे माझा. जेव्हा गडबड असेल ना तेव्हा माझ्या सगळ्या पदार्थ हे व्यवस्थित होतात. आणि मेन म्हणजे माझा पहिला डोसा चिकटला नाही याचा मला फार आनंद झाला. कारण माझा कधी पण मी डोसा बनवतो पहिला डोसा चिकटतोच. चला आता सर्व करूया आपण गरमागरम बटाट्याची भाजी आणि डोसा. तर आजचा माझा मेनू कसा वाटला मला नक्की सांगा. चला बाय.